नमस्कार. चला आज बनवूया अंड्याची कढी. अंडा कढी. अंडा कढी बनवण्यासाठी मी बघा कढई ठेवले आणि तेल टाकले कढईमध्ये आणि हे कांदा, टमाटर, कोथिंबीर बारीक करून ठेवले आणि आता थोडस जिरं टाकलं. कांदा टाकून घेते. बघा जिरं टाकलं. आता कांदा टाकायचा. कांदा एकदम लालसर होईस्तोपर्यंत भाजायचा. एकदम म्हणजे एकदम ब्राऊन करायचा कांदा. म्हणजे असं खाताना कांदा टमाटर लागलं नाही पाहिजे तोंडाला. त्या साईडला ठेवलाय बघा मी भात. भात झाकण ठेवले भातावर आणि भात आपला हे वाफेवरच असाच बनवते मी. कुकर मध्ये नाही बनवत भात. आणि आता हे बघा असा चांगला हलवत राहायचं कांदा. आणि आपला घाटी मसालाच वापरून मी बनवणार आहे. दुसरे मसाले कोणते नाही टाकणार. बघा झाला का एकदम ब्राऊन करायचं. एकदम ब्राऊन मस्तपैकी. आणि हलवत राहायचं सारखं सारखं. एकदम ब्राऊन बनवायचा. बघा कसं झालंय दिसतंय ब्राऊन झालेला कांदा. हे बघा. मी आज अंडा कढी म्हणजे फोडून टाकणार आहे अंडे. त्याच्यामध्ये मी रश्श्यामध्ये अंडे फोडून टाकणार आहे. उकडलेले वगैरे अंडे नाही आहेत, ते फोडलेले अंडे आहेत. आता मी टमाटर टाकलं आणि टमाटरला पण थोडं हलवून घेते चांगलं. टोमॅटो बारीक व्हायला थोडा वेळ लागतो. हलवत राहायचं थोडं. हे 2 टमाटे घेतलेत. 1 मोठा कांदा घेतलेला. आणि आता मी मीठ टाकून घेते पहिले. मीठ टाकलं की हे जरा लवकर हे होतं. बघा मीठ टाकून अजून हलवून घेते. आणि त्याच्यासोबत मी आज बाजरीची भाकरी पण बनवणार आहे. अंडा कढी आणि बाजरीची भाकरी असा आजचा बेत आहे माझा. बघा. आणि हा आपला घाटी मसाला. भात झालाय. भाताचा गॅस बंद करून घेतला. आणि बघा हा आपला घाटी मसाला घरचा बनवलेला. घरचा मसाला टाकायचा आणि थोडासा गरम मसाला टाकते मी आणि हळद. हे बघा हा मसाला टाकला. आता थोडी हळद टाकून घेते आणि गरम मसाला टाकायचा. हळद आणि गरम मसाला टाकून नंतर मग हे सगळे हलवून घ्यायचं मिश्रण. हे बघा हळद टाकली आणि आता गरम मसाला टाकते. हे बघा गरम मसाला टाकला. हळद टाकली. गरम मसाला टाकला आणि आता चांगला हलवून घेणार मसाला परतस तोपर्यंत. हे बघा असं चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा असं चांगलं हलवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाल्याला. आणि आलं लसूणची पेस्ट. आलं लसूण पेस्ट मी अशीच बनवत असते घरी. पण आज नव्हती म्हणून मी रेडीमेड आलं लसूण पेस्ट टाकल्या. आलं लसूण पेस्ट टाकल्यावर एकदम छान भाजी बनते. पण आपण बनवायची घरी. लसूण आणि आलं त्याची घरी बनवायची. मी आता रेडीमेड टाकल्या. माझ्याकडे नव्हती बनवलेली नाहीये म्हणून. आणि आता भाताचं पण गॅस बंद केलंय. हे बघा आता जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा असेल तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. हे बघा मी आता पाणी एवढं टाकून घेतले. तुम्हाला जर घट्ट बनवायचं असेल तर थोडं कमी पण पाणी टाकू शकता.
आम्हाला कसं भाताबरोबर पण खायचं आणि भाकरी बरोबर खायचं असेल तर थोडं जास्त पाणी टाकलं तर चालतं. थोडी जास्त रस्सावाली भाजी बनती म्हणून. हे बघा, आणि मी आता ही कढई तिकडे उतरून ठेवणार आहे त्या साईडला मधल्या गॅसवर. हे बघा, आता मधला गॅस पेटवून घेते आणि ती कढई तिकडे ठेवते मी मधल्या गॅसवर, कारण ह्या गॅसवर मला भाकरी बनवायची आहे म्हणून. आता बघा, घेतली कढई तिकडे ठेवली आणि ह्या गॅसवर आता मी तवा ठेवणार आहे. तव्यामध्ये हे बघा, गॅस कमी केला तोपर्यंत, आणि आता मी तवा ठेवून घेते भाकरी बनवायसाठी. हे बघा, तोपर्यंत ह्याला उकळी येस तोपर्यंत तव्यामध्ये मी पाणी टाकून गरम करते, थोडस पाणी भाकरीसाठी. भाकरीसाठी फास्ट गॅस लागतो, तर आता आपला गॅस फास्टच आहे. आणि आज मी बाजरीची भाकरी बनवणार आहे म्हणून हे बाजरीचं पीठ घेतलंय बघा. एकच भाकरीचं पीठ घेतलंय, एकच भाकरी बनवणार आहे मी. आणि हा बघा, आता मी तिकडे जरा सारून ठेवते म्हणजे दिसल ते पीठ मळलेलं. मी आता याच्यात पाणी, तव्यातच पाणी ओतणार आहे, थोडस गरम करून घेणार आहे. बघा, पाणी ओतलं तोपर्यंत आपल्या त्या रश्श्याला उकळी आली ना, त्याच्यामध्ये ते अंडे फोडून टाकणार आहे मी. अजून उकळी आलेली नाहीये रश्श्याला पण, तोपर्यंत पीठ मळून होईल. हे गरम पाणी केले तव्यामध्ये, ते आता मी पिठामध्ये टाकून घेणार आहे. बघा, असं तर मी ते पिठामध्ये टाकून घेते. एकाच भाकरीचं पीठ असल्यामुळे पाणी पण थोडंसंच ठेवायचं, थोडं गरम पाणी, आणि नंतर मग मळताना थोडं गार पाणी पण टाकायचं आणि चांगलं थोडं मळून घ्यायचं. हे बघा, मी आता पटापटाच मळून घेणार, पण गरम आहे ना, गरम गरमच मळून घ्यायचं पीठ, मग छान भाकरी बनते. आणि गॅस आता फास्ट करून घेतलाय मी आणि पीठ मळून घेते. बघा, दिसतंय बाजरीचं पीठ. बाजरीच्या भाकरी पण छान लागतात. पहिले मी बाजरीच्या भाकरी नव्हते खायचे, पण इकडे राहिल्यापासून इकडचे सगळे लोक बाजरीच्या भाकरी खातात. आमच्या गावाकडे बाजरीची भाकरी अजिबात नसती, पण मी ज्या ठिकाणी राहते ना, तिथं सगळे बाजरीचीच भाकरी खातात. जास्त करून लोक बाजरीची भाकरी खातात, म्हणून मला पण आवडती. मी पण कधी कधी बनवून खाते, एकटी पुरतं एक भाकरी बनवायची आपली खायची. पण खरंच छान चवीला एवढी भारी लागती ना, आणि कधी मटन चिकन असेल ना त्याच्याबरोबर तर अजूनच भारी लागते बाजरीची भाकरी. कधीतरी खाऊन बघा. बघा, झालंय आपलं पीठ मळून. तोपर्यंत गॅस फास्ट करत, तवा जास्त तापायला लागतो ना भाकरी भाजायला, त्याच्यामुळं गॅस फास्टच आहे माझा. आणि आता पीठ मळून झालंय, अजून त्या ह्याला उकळी पण आली नाही बघा, तोपर्यंत आपली भाकरी बनवून होईल. तोपर्यंत ठेवली आपली भाकरी. पीठ थोडं चांगलं मळायला लागतं म्हणजे भाकरी मोडत नाही. बघा, असं झालंय आपलं तयार पीठ. आणि ते तिकडं मी वाटीमध्ये पीठ घेतले भाकरीसाठी, थापायलासाठी भाकरी. आणि आता हे बघा, असा गोळा करायचा, पीठ घ्यायचं सुक्क थोडं, तिकडं आता अंडे सारखून ठेवते मी, भाकरी दिसत नाही ना बनवताना म्हणून. आणि हे बघा, असं पुढं ताट घेतलं. आता आपल्या रश्श्याला पण चांगली उकळी आलेली आहे. हे बघा, दिसत आहे ना, रश्श्याला पण चांगली उकळी आलेली. आता त्याच्यामध्ये पण टाकायचे तर अंडे फोडून भाकरी बनवायची. हे बघा, अशी भाकरी बनवून घेतली. ताटामध्ये भाकरी बनवल्यावर दोन हाताने बनवता येत नाही, कारण ताट सरकतं. पोळपाटावर बनवली की मी दोन हाताने बनवते, ताटामध्ये बनवली की एकाच हाताने, कारण का ताट इकडे तिकडे सरकत राहते. एका हाताने ताट धरावं लागतं मला भाकरी बनवताना. हे बघा, आणि झाली भाकरी तयार बघा. आणि तिकडे त्या रश्श्याला पण उकळी आलेली आहे. आता मी हे
इकडं अंडे फोडून टाकते पहिले मी रश्श्यामध्ये. हे बघा असे पटापट अंडे फोडून टाकते. आम्ही 3च अंडे घेतलेत, कारण काय मला 3च अंड्याची रस्सा अंड्याकडी बनवायची आहे. हे बघा आणि असे अंडे फोडून घेतले. आता गॅस फास्टच राहू द्यायचा, तोपर्यंत उकळेल चांगलं, उकळायला ठेवायचं. आता हे आपले बनवलेले भाकरी आहे ना, ती टाकून घेते तव्यामध्ये. हे बघा झाल्या आता थापून, आणि आता भाकरी मी टाकून घेते तव्यामध्ये. गॅस फास्ट आहे. अंडे टाकायचे होते म्हणून थोडा गॅस कमी